राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला अधिकची माहिती देतील। प्रणाली, आपण बघतो आहोत की आज संध्याकाळच्या सुमारास ही पत्रकार परिषद होतीये। 4 वाजता दिनेश वाघमारे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्या वतीने ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका राहिलेल्या आहेत त्या निवडणुकांची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये होईल। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे विरोधी बाकावरचे जेवढे सगळे पक्ष आहेत मग त्यामध्ये मनसे सुद्धा सहभागी आहे। यांनी जोपर्यंत मतदार याद्या या स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं एक आवाहन जे आहे ते निवडणूक आयोगाला केलेलं होतं। तशा मागणीचं एक पत्र त्यांनी दिलेलं होतं आणि गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की दुबार नावं जी आहे त्याच्या संदर्भातल्या सातत्यानं तक्रारी या दिल्या जात आहेत वेगवेगळ्या आमदारांच्या वतीनं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं। असं असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणं म्हणजे कुठेतरी या सगळ्या जे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या त्या मागणीला किंवा थारा दिलेला नाहीये निवडणूक आयोगानं हे जवळपास स्पष्ट दिसून येत आहे। आणि आज जर या निवडणुका झाल्या तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्या पद्धतीनं म्हटले होते की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, इतर विरोधी बाकावरच्याही राजकीय पक्षांनी जसं म्हटलेलं होतं की या निवडणुका घेऊ नका, तर आता निवडणूक आयोग जर या निवडणुका घेत असेल किंवा त्याची जर घोषणा करत असेल तर मग या सगळ्यांची भूमिका काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडी आणि मनसेचे एक शिष्टमंडळ खरं तर आज केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटण्यासाठी दिल्लीला गेलेलं आहे। त्यांच्या भेटीची वेळ जरी ठरलेली नसली तरी हे शिष्टमंडळ आता अरविंद सावंत खासदार यांच्या निवासस्थानी एकवटलेलं आहे आणि तिथून ते निवडणूक आयोगाला भेटायला जातील असं सांगितलं जात आहे। या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना दुसरीकडे मात्र राज्य निवडणूक आयोग जर आज पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करत असेल तर येत्या काळामध्ये राज्यामध्ये एक चित्र जे आहे विरोधाचं चित्र ते उभं राहू शकतं आणि या निवडणुकांचा विरोध जो आहे तो विरोधी बाकावरच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या वतीनं केला जाऊ शकतो आणि त्यामुळे एक संघर्षाची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सातत्यानं दुबार मतदार, फेक मतदार हे कशा पद्धतीनं नोंदवले गेलेले आहेत हे विरोधी बाकावरच्या आमदारांनी तर दाखवून दिलेलंच आहे, परंतु सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी सुद्धा दाखवलेलं आहे। कालच आपण बघितलं की मंत्री आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यांनी आत्ता सत्तेत असतील आत्ता जरी विरोधी बाकावर आहेत परंतु यावर्षी विधानसभेला निवडून आलेल्या आमदारांची नावच त्यांनी वाचून दाखवली आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे दुबार मतदार आहेत मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांच्या नावांचा समावेश आहे, त्यांच्या यादीच वाचून दाखवली किंवा त्यांची संख्या सांगितली। मग आमदार रोहित पवार असेल, जितेंद्र आव्हाड असतील, नाना पटोले असतील यांच्या मतदारसंघातल्या जे दुबार मतदारांची जी नावं आहेत ती संख्या जी आहे ती काल आशिष शेलार यांनी वाचून दाखवली। या आमदारांना मिळालेलं किती मतांनी यांचा विजय झाला ते आणि त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत हे काल आपण बघितलं की आशिष शेलार यांनी वाचून दाखवलेलं होतं। असं वाचून दाखवण्यामागचा एक प्रकारचा उद्देश त्यांचा हाच होता की या दुबार मतदारांमुळे या सगळ्या आमदारांचा विजय झाला आणि असं जर असेल तर मग जर दुबार मतदार किंवा फेक मतदार यांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं असं जर विरोधकांचा दावा असेल तर मग रोहित पवार, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड हे राजीनामा देतील का असा सवाल काल आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला होता। एकीकडे राज्यामध्ये दुबार मतदार याद्यांमध्ये असलेले घोळ आणि त्याचबरोबर ईव्हीएमला विरोध या सगळ्या मुद्द्यांवर विरोधक एकवटत असताना राज्य निवडणूक आयोग जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा करत असेल तर नक्कीच संघर्षाची परिस्थिती येत्या काळामध्ये दिसून येईल का हा महत्त्वाचा प्रश्न राज्यासमोर उभा राहिला आहे। बरं प्रणाली, अशाच सोबत राहा, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, एकीकडे विरोधक हे मतदार याद्यांच्या घोळावरून आक्रमक झालेले असताना काल आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि दुबार मतदारांबद्दल खरं तर माहिती दिली आणि त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे, काय अपडेट?
नक्कीच प्राजक्ता, आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे, कारण की आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगातर्फे जी पत्रकार परिषद घेणार आहे, 4 वाजेपासून राज्यामध्ये आपल्याला आचारसंहिता लागू होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचं बिगुल आपल्याला एकीकडे वाजत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसेने आपल्याला मागील आठवड्यामध्येच आपण दुबार मतदान किंवा फेक मतदारांसंदर्भात आपल्याला मोठी यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवताना पाहायला मिळाली होती. मात्र त्या यादीला उत्तर देखील भाजपाकडून आपल्याला काल आपल्याला प्रामुख्याने मंत्री आशिष शेलार यांनी वोट जिहाद कसा आहे हे देखील वाचून दाखवलं. त्याचप्रमाणे ही आकडेवारी वाचून दाखवत असताना लोकसभा निवडणुकीमध्ये जे प्रामुख्याने महाविकास आघाडीचा विजय झाला, त्या महाविकास आघाडीचे खासदार आपल्याला त्यांच्या भागामध्ये झालेल्या वोट जिहादमुळे राजीनामा देणार का, असा खडा सवाल देखील उपस्थित केला होता. मात्र आज राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भामध्ये जी घोषणा केली जाणार आहे, त्यालाच काल आशिष शेलारांनी उत्तर दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा मान राखून, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाचा मान राखून ज्या निवडणुकीच्या तारखा दिलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या तारखालाच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. ज्या प्रकारे महाविकास आघाडीने मतदार याद्यांसंदर्भातला या ठिकाणी घोळ सुरू आहे, या संदर्भातली प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, त्याचप्रमाणे भाजपाने देखील निवडणूक आयोगाला कसा मतदार याद्यांमध्ये दुबार मतदान असेल, षटकार मतदान असेल, अनेक मतदार याद्यांमध्ये जे मतदार आहेत त्यांची 10-10 वेळा नावं आहेत, हे देखील आपल्याला उघडपणे करताना सांगितले. मात्र सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत, सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशानुसारच आपल्याला राज्य निवडणूक आयोग आपल्याला संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना पाहायला मिळणार आहेत. जर दुबार मतदानाची आकडेवारी जी समोर आली आहे त्यानुसार लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीला, कुठेतरी महायुतीला दोघांनाही फटका बसल्याचं आपल्याला या दोन्ही प्रमुख नेत्यांकडून सांगताना पाहायला मिळते. मात्र आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल आज आपल्याला 4 वाजता वाजताना पाहायला मिळणार आहे. आज संपूर्ण राज्यातल्या काही महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही आचारसंहिता लागू होणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची होणारी बैठक, ही बैठक या महिन्यातली शेवटची बैठक असू शकते, कारण की आचारसंहितांमुळे राज्य मंत्रिमंडळाला त्या जिल्ह्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेता येणार नाही आहेत. त्यामुळे आज 4 वाजता आपल्याला राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजताना पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता. बरं तुषार, असेच सोबत राहा. आपण प्रणाली यांच्यासोबत देखील चर्चा करूया. प्रणाली, एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसे केंद्रीय निवडणूक आयोगाची आज भेट घेणार आहे असं देखील कळतंय. मात्र त्याआधीच ही पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधीच जर निवडणुकीची घोषणा झाली तर कुठेतरी संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का? हाच मुद्दा खरं तर आता विचारात घेण्यासारखा आहे, कारण महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी हे जवळपास स्पष्ट केलं, विशेषतः राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं होतं की अशा निवडणुका आम्ही होऊ देणार नाही ज्याच्यामध्ये फेक मतदार याद्या असतील किंवा दुबार मतदार असतील आणि EVMवर सुद्धा संशय निर्माण होईल, अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका घेतल्या जाऊ नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि जर त्या घेतल्या गेल्या तर मात्र ते आम्ही होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे आज जर संध्याकाळी या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजणार असेल तर मात्र नेमकं यापुढे महाविकास आघाडी आणि मनसे काय निर्णय घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एकीकडे मी जसं सांगितलं, आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे दिल्लीत पोहोचलेलं आहे. त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, ज्यातले बऱ्यापैकी पुरावे हे आता माफ करा, थोडंसं थांबवते.